नमस्कार, स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी मी माझ्या माहेरच्या शेतामध्ये आलेली बघा. इथे एक चिंचेचं झाड आहे. एक 15-20 दिवसांपूर्वीचा व्हिडिओ हा. गेल्यानंतर मी तिथलं शूट घेतलं होतं. तर म्हणलं टाकूया आज. परत बघा बांधाला इथं एरंडाची झाडं आहेत मस्त अशी. आणि इकडं ज्वारीचं शेत आहे. आणि इथून आमचं शेत सुरू होतं या जांभळीच्या झाडापासून. खूप जांभळ गोड आहे ही आमच्या रानातली जांभळ आहे. तर बघा किती हिरवगार वातावरण आहे शेतामध्ये. तर आमच्या रानात ह्यावेळेस गहू केलेला आहे आमच्या. आणि इथं चिंचा घेतल्या आम्ही, खूप गोड चिंचा होत्या. चुलत्याच्या इथं शेजारी चिंचेचं झाड आहे, तिथल्या चिंचा काढल्या थोड्या. आणि आता गहू बघायला आलोय आम्ही. पाहू शकता किती छान गहू आलेला आहे आमचा, हिरवागार मस्त असा. थोडासा इकडं शेळ्यांसाठी घास पण केलेला आहे. एका साईडला थोडासा 2-3 वाफे घास आहे. आणि हे आमचं जांभळीचं झाड. आता जांभळं लागतीलच ह्याला. गहू एवढा उंच वाढलाय ना हा, आणि कुडी पण त्याची भरपूर लांब आहे. तो चाललाय पुढे माझा भाऊ. त्याची एवढी उंची असून पण जवळजवळ त्याच्या कमरेच्या वरती गहू लागतोय. तो दाखवतोय गव्हाची उंची. मस्त गहू आलेला आहे, भरपूर गहू होईल यंदा त्यांना. गव्हासाठी ह्यावेळेस थंडी जास्त असल्यामुळं पोषक वातावरण होतं. तर आता गहू बघून फिरून आम्ही चाललेलो आहे घरी, माघारी. आता घरी आलो डायरेक्ट आमच्या घरी. काय करते आता? बघा संध्याकाळचं छान असं वातावरण झालेलं आहे. आणि मुलांनी शेक केलेलं आहे थंडीचं वातावरण त्यामुळं. बघा इकडं अशी आमची मस्त संध्याकाळचा व्ह्यू आहे हा. मस्त असा वासराचा आराम चाललेला आहे. डोळं कसं चमकतात बघा लाईट मध्ये तसं. शेक केलेला आहे. आणि तुरीच्या शेंगा भाजून खायचा बेत आहे मुलांचा आज. मोने आवडतात का तुला? हा. काय? ठेंगा आवडतात मोन्याला आमच्या. नाही ते समू आता हे छोट्याशा मडक्यामध्ये शेंगा भाजणार आहे. त्याला वेगळ्या करायच्या त्याच्या. कसं करणार? भाजत हळूच. थोडं मोन्याने 2 कंच आणले, वाळून गेलेत. पण आता ह्यांचा नाद आहे तर बघू भाजून आपण होतोय का हुरडा. मस्त संध्याकाळचं थोडी थंडी पण वाजत होती. आणि शेकत आम्ही आता इथं हे शेंगा भाजून खातोय. चाललंय मुलांचं भाजायचं, कोणाचं खायचं. खरं तर ह्या उकडून पण शेंगा भारी लागतात खायला तुरीच्या. पण होता ह्यांचा नाद मुलांचा. तर मग एकदम मस्त आम्ही शेणाच्या गौऱ्यांवरती मस्त असं संध्याकाळी भाजून आता ह्या शेंगा खाणार आहेत. कंच पण टाकलेली त्यात भाजायला. तर संध्याकाळचं कधी निवांत वेळी असं मुलांना घेऊन काहीतरी छान केलं म्हणजे मुलांचा पण टाइमपास होतो, करमणूक होती. आणि आपल्याला पण छान वाटतं. मस्त अशा भाजून निघलेल्या आहेत बघा आता ह्या मटक्यातल्या पण. समोनी त्याच्या साईडलाच भाजल्या होत्या. आमच्या वेगळ्या आणि त्याच्या वेगळ्या होत्या. बघू त्याच्या भाजलेल्या आहेत का. आमच्या तर मस्त भाजल्यात, हारावरती भाजल्यात त्याच्या पण छान. पण त्याच्यापेक्षा आमच्या चांगल्या भाजल्या होत्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.